सर्वात महत्त्वाचं आणि सर्वांनी एक डिस्क्लेमर लक्षात घ्या. हा व्हिडिओ कट ऑफ संदर्भात नाही. ग्रुप बीचा निकाल लागलेला आहे. रिकमेंडेशन लिस्ट लागलेली आहे. त्यानुसार जो काही कट ऑफ लागलेला आहे, त्यावरून ग्रुप सीच्या उमेदवारांमध्ये एक धसका बसलेला आहे. जसाही ग्रुप बीचा निकाल लागला, ग्रुप सी 2025 वाले किंवा भविष्यात 2026 होणार आहे. तर त्या सर्वांनी आपले विषय बाजूला ठेवले आणि एकच विषय धरलेला आहे. तो म्हणजे काहीही करा, पण गट क मुख्य परीक्षा 2025चा एक अंदाजित कट ऑफ तरी सांगा. आणि हे प्रत्येकाचं झालेलं आहे. ज्यांचे सुरुवातीला वेगळे विषय होते, वेगळे प्रश्न होते. नंतर त्यांचे प्रश्न कट ऑफ संदर्भातच झालेले आहे. पहिलंच हा कट ऑफ नाही. हा फक्त तुमच्या मनात ग्रुप बीची कट ऑफ लागल्यानंतर निर्माण झालेली जी काही भीती आहे, ती दूर करण्याचा एक प्रयत्न आहे. लक्षात घ्या, प्रयत्न आहे. काहींच्या मनामध्ये भीती असतेच. किती काही जणांनी प्रयत्न केले तरी. पण तुम्ही आपले विद्यार्थी आहात. चला म्हणून आपण ट्राय करून बघूया. प्रथमतः पटत असेल तर घ्यायचं, नसत पटत तर मग एम-पी-एस-सीच्या निकालाची वाट बघायची. तुम्हाला एम-पी-एस-सी आयोग बरोबर पटवून देईल. पण हो, जर का तिथे पटलं, तर परत आपल्या चॅनल का डोंकूनही बघायचं नाही. कारण की दलबदलू लोकांसाठी हा चॅनल नाही. पैशासाठी किंवा कोणाच्या उपकाराखाली मी व्हिडिओ बनवत नाही. प्रत्येकाला एक वेगवेगळी आवड असते. काहींना क्रिकेट खेळणं आवड असते, काहींना इतर गोष्टींची असते. तशीच हा एक माझा छंद आहे, असंही तुम्ही समजू शकता. हा चॅनल सुरू केला त्यावेळेस सर्वात महत्त्वाचा हेतू होता, तो म्हणजे एम-पी-एस-सीबाबत निर्माण झालेले गैरसमज, तो दूर करणे. पण हो, जिथे एम-पी-एस-सी चुकली, तोही मुद्दा आपण उचलून धरलेला आहे. आपण चॅनलसुद्धा शिफ्ट केला अशा लोकांमुळे, की जे आपला व्हिडिओ बघतात आणि त्यानंतर पुन्हा 10 जणांचे व्हिडिओ बघतात. ठीक आहे, तुम्हाला मुद्दा कळाला. पुन्हा एकदा हा व्हिडिओ कट ऑफ संदर्भात नाही. हा व्हिडिओ फक्त गट बचन कट ऑफ ऐकून तुमच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी आहे. चला तर मग सर्वांचं आवडतं नाही, परंतु एक नोकरी म्हणून का होईना हे आवडतं बनतं. तो संवर्ग म्हणजे लिपिक आणि टंकलेखन. याविषयीच का बोलणार? कारण की जे काही उद्योग निरीक्षक आहे, तांत्रिक सहाय्यक आहे, दुय्यम निरीक्षक आहे, यासाठी आपल्याला मार्क्ससुद्धा त्या दर्जाचे हवे. जर एखादा 260 वाला जर का म्हणत असेल, का मला दुय्यम निरीक्षक भेटेल आणि तोही जर का ओपन जनरल कॅटेगरीचा असेल, तर मग फुकटच विद्यार्थी 300 प्लस मार्क्स आणत आहे. असो, लिपिक टंकलेखक विषयी 90% जनतेचे प्रश्न आहे. तर चला मग लिपिक टंकलेखक हा संवर्ग घेऊया. आता बारकाईने लक्ष द्या. वयोमर्यादा बघून घ्या. जी काही एस-आरची वयोमर्यादा आहे, तीच लिपिक टंकलेखक या संवर्गाची सुद्धा वयोमर्यादा आहे. जी एस-टी-आयची आहे, ए-एस-ओची आहे, तीच येथेही आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लिपिक टंकलेखकसाठी काहीतरी वेगळी पण अर्हता आहे, ती म्हणजे टायपिंगची. हाही मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे. तुमची एकूण 400 गुणांची परीक्षा झाली, हाही मुद्दा लक्षात घ्या. तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे बाकी आहेत. तुम्ही मुख्य परीक्षेचा अर्ज केला, त्यावेळेस पसंतीक्रम दिलेला आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला एक संधी दिली जाईल, त्यामध्ये तुम्हाला पसंतीक्रम द्यायचा आहे. हाही मुद्दा लक्षात घ्या. पसंतीक्रम प्राधिकरणी आहे. आपण जे वर वाचले ते संवर्ग होते. संवर्गामध्ये प्राधिकारी असतात. मंत्रालय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, उद्योग संचालनालय अशा प्रकारचे. ते जे की लिपिक टंकलेखक या संवर्गामध्ये आहे. ते तुम्हाला प्राधिकरणाचे पसंतीक्रम द्यायचे आहे. हाही मुद्दा लक्षात घ्या. बरं निकाल कसा लागणार आहे, हे मी मागील व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे. लिपिक टंकलेखक सोडलं तर बाकीच्यांचा जसा गडबचा लागला, त्याच पद्धतीने यांचाही लागणार आहे. त्यानंतर पुन्हा एक महत्त्वाचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे वेटिंग लिस्ट. वेटिंग लिस्टसुद्धा असणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सुद्धा असणार आहे. खास करून ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही. म्हणजेच मुख्य परीक्षेच्या अगोदर तुमच्याकडे मार्कशीट होतं टायपिंग सर्टिफिकेटचं. परंतु मुख्य परीक्षेचे फॉर्म बंद झाले आणि त्यानंतर तुमच्याकडे सर्टिफिकेट उपलब्ध झालं. तर त्या उमेदवारांनी लक्षात घ्या, काही फायदा नाही. आपली कॅटेगरी, आपली कास्ट आणि डॉक्युमेंट हेही लक्षात घ्या. म्हणजे आपण भरती प्रक्रियेतून बाहेर या कोणत्याही पद्धतीने पडू शकता. हा खास व्हिडिओ लिपिक टंकलेखक, त्यामधील जनरल आणि फिमेल या उमेदवारांसाठी आहे. माजी सैनिक, एक सर्व्हिसमॅन, तुमचा ऑलरेडी कट ऑफ हा कमीच जातो. माफी असावी, परंतु तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढत आहे. तो परीक्षेमध्ये भलेही तुमचा 0.25 मार्क्सचा कट ऑफ लागत असेल, तर मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला आता अभ्यास वाढवणं गरजेचे आहे. तुम्हाला वाटत असेल पूर्व परीक्षा मी फक्त एक गोल रंगवला तरी पास होईल, परंतु मुख्य परीक्षेसाठी ते कठीण आहे. कृपया पास व्हायचंच असेल, तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आपण भले एक सर्व्हिसमॅन असाल, माफी असावी, परंतु तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. कारण की बऱ्याच जणांचं मी असं ऐकलेलं आहे, की मी पूर्व परीक्षा 0.25 मार्क्सवर पास झालेलो आहे. मुख्य परीक्षा मी काय 50-60 मार्क्सवर पास होईल, शक्य नाही. नशिबाने जर का जागा जास्त आल्या, तर त्याचा फायदा होतो. 1600 ते 2000 जागांमध्ये त्याचा फायदा होत नाही. येऊया मुद्द्याकडे. मुद्दा 2024चा निकाल जरासा बघितला तर, मागील वर्षी 3 पट कॅन्डिडेट हे टायपिंग स्किल टेस्टसाठी घेण्यात आलेले होते. तरी ओपन जनरलचा कट ऑफ हा 280 मार्क्सचा गेलेला आहे. एकूण टायपिंगसाठी एकूण ओपन जनरल, फक्त ओपन जनरल विषयी बोलत आहे मी. जागा होत्या 97 की 96. त्याच्या 3 पट गुणा म्हणजेच 290 ते 92 कॅन्डिडेट हे बोलवायला हवे होते. परंतु एम-पी-एस-सीने 315 कॅन्डिडेट हे टायपिंग स्किल टेस्टसाठी बोलवलेले होते. ज्यावेळेस 315 कॅन्डिडेट हे टायपिंग स्किल टेस्टसाठी बोलवले, त्यावेळेस कट ऑफ गेला होता 280 मार्क्सचा. मान्य आहे तुम्हाला? ओके, डन. परंतु मी ज्यांच्या सर्वांचे जे काही विचार ऐकले,
त्यावरून मला असं जाणवलं, की मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचा पेपर हा टफ होता. खास करून मराठी सोपा, म्हणजे मराठी मागील वर्षी जसा होता, त्याच पद्धतीने ह्याही वर्षी होता. इंग्लिश मागील वर्षीच्या तुलनेत थोडा हार्ड होता. त्यानंतर GS2 मागील वर्षीच्या तुलनेत तोही थोडा हार्ड होता. म्हणजे मुलांना मार्क्स कमी आलेले आहेत. जिथे कायद्यामध्ये मागील वर्षी उमेदवारांनी 3 पैकी 3 मार्क्स घेतलेले होते, यापैकी काहींचे एकच बरोबर आलेले आहेत. काहींचा नशिबाने दुसरा बरोबर आलेला आहे. नशिबाने म्हणतो आहे मी. काहींचा ते 30 आणि 40 दिवस किंवा 60 दिवस यामध्ये गोंधळ झालेला दिसतोय. खूप बारीक एनालिसिस केलंय. उमेदवारांचे मार्क्स येऊन दिलेले आहे. मग तुम्हाला सांगत आहे, अजूनही काही उमेदवार मार्क्स पाठवत आहेत. त्यावेळेस 315 मार्क्सचा कट ऑफ 315 कॅन्डिडेट हे बोलावण्यात आलेले होते. त्यावेळेस कट ऑफ 280 गेलेला होता. परंतु पेपर सोपा होता. आता येऊया मुद्द्याकडे. लक्षात घ्या. मी ज्यावेळेस बघितलं, की अराखीव पदे जी काही आता तुम्हाला मंत्रालयीन प्रशासकीय विभागामध्ये सर्वसाधारणमध्ये 29 दिसत आहे. दिसले? बघून घ्या. ओके, बघितले. तर मी असं सर्वांचंच बघितलं. तर मला जाणवलं, की ओपन जनरलसाठी 169 पदे आहेत. परंतु आता त्यामध्ये काही दिव्यांगांनाही जाणार आहे. त्यात काही पदे अनाथांसाठी सुद्धा असणार आहे आणि हे प्रत्येक कॅटेगरीमधून काढलं जातं. जसं ओबीसीमध्ये जर का तुम्हाला इथे 18 दिसत असतील, तर 18 पैकी 2 पदे समजून चला, की ती दिव्यांगांना असतील, नाहीतर अनाथांपैकी एखाद्याला असेल. ठीक आहे? काही कॅटेगरीमधून काढलं जातं. आता एन-टी-डीमधून काढण्याचा संभव कमी आहे, परंतु तरी एक पद काढण्याची तिथे भीती असते. त्यामुळे मेरिट लिस्टमधून कधीच आपला कट ऑफ डिसाईड करायचा नाही. हे मी 1000 वेळेस सांगितलेलं आहे. ज्यावेळेस तुमची रिकमेंडेशन लिस्ट लागेल, एम-पी-एस-सी स्वतः कट ऑफ लावेल, तो खरा निकाल असतो. बरं का? 2024ला एम-पी-एस-सीने लिपिक टंकलेखची जनरल मेरिट लिस्ट लावली. एन-टी-डीचा कॅन्डिडेट होता. आता त्याची रँक काय होती? ती मी उदाहरणाखातर देत आहे. नाहीतर तुम्ही जाऊन चेक कराल. मागील वेळेस एन-टी-डी जनरलला जागा होत्या 19. ते बेलिफचं पद सोडलं तर. फक्त लिपिक टंकलेखकमध्ये एन-टी-डी जनरलला जागा 19 होत्या. आपण उदाहरणाखातर म्हणत आहोत, की तो उमेदवार 18व्या नंबरला होता. म्हणजे कसा ते सांगतो. ओपन जनरलच्या त्याने 96 जागा सोडल्या. कारण की ओपन जनरलला 96 होत्या. आणि त्यानंतर तो मोजत आला त्याच्या एन-टी-डीच्या जागा आणि त्याचा नंबर बसत होता 18व्या क्रमांकावर. असं उदाहरण देतोय. तो वेगळ्या पद्धतीचा उमेदवार होता, वेगळ्या नंबरवरचा उमेदवार होता. मी 18वा नंबर मुद्दामून देत आहे, उदाहरणाखातर देत आहे, कारण की तुम्ही त्याला जाऊन शोधशाल तिथं. तुम्ही लई क्रिएटिव्हिटी करतात. त्यामुळे एक उदाहरण पकडून चला 18वा नंबर. त्या उमेदवाराने मला मेसेज टाकला. त्यावेळेस ईमेलच चालू होतं माझं आपलं. त्याने मेसेज टाकला, की माझं 100% काम होतंय. मी म्हटलो, "बाळा थोडं दम मार, थांब. तुझं सिलेक्शन होणार नाही. तू चुपचाप 2025ची तयारी कर." एवढं वाक्य टाकल्यानंतर तिकडून त्याचं एक थोडंसं जास्त नाही म्हणा, थोडं वाकडं बोलणं आलं. त्यावर मी त्याचे आभार मानले आणि खाली फक्त एक छोटं वाक्य लिहिलं, "जर तुझं सिलेक्शन झालं, तर मी 10 किलो पेढे तुला, तुझ्या घरच्यांना, तुझ्या नातेवाईकांना स्वतः आणून देईल." फायनल रिकमेंडेशन लिस्ट लावली. एम-पी-एस-सीने ओपन जनरलचे 96 पैकी फक्त 43 कॅन्डिडेट घेतले. एन-टी-डी कॅटेगरीचे 17च कॅन्डिडेट घेतले. आता कुठे त्याचा नंबर लागणार तुम्हीच मला सांगा. त्यामुळे थोडं जनरल मेरिट लिस्टला अव्हॉइड करा. तिच्यावरून तुम्ही कट ऑफ डिसाईड करू शकत नाही. कारण की तुम्हाला माहीत नाही, की आपल्या कॅटेगरीमधून दिव्यांगांसाठी किती जागा उचलल्या जाणार आहे. मागील वेळेस एन-टी-सीमधून दिव्यांगांसाठी भरपूर जागा उचलल्या गेल्या. एन-टी-सी जनरलमधून. जनरलचा अर्थ तोच असतो, की यामधून उमेदवार उचलले जाऊ शकतात दिव्यांगांसाठी, अनाथांसाठी. समजलं तो कट ऑफ समांतर आरक्षण, आडवं आरक्षण, उभं आरक्षण यामध्ये खूप गोंधळ आहे. ते एका प्रॉपर माणसालाच उमजतं. त्यामुळे फक्त माझं एवढंच सांगणं आहे, जनरल मेरिट लिस्टवरून कट ऑफ काढायचा नाही. बरं येऊया आपल्या मुद्द्याकडे. बरं तुम्हाला या ओपन जनरलच्या सध्या 29 जागा दिसत आहेत. अशा मी सर्व जागा पकडल्या. त्या मला 169 भरल्या. परंतु त्यामध्ये काही जागा ह्या दिव्यांग कॅटेगरीसाठी जाणार आहे. आपण अंदाजे पकडले 24 एक जागा आपण पाठवून दिल्या दिव्यांगांसाठी जातील. बाबा दिव्यांगांना जातील, अनाथांना जातील. 24 जागा तिकडे जातील. तरी 145 जागा ह्या ओपन जनरलसाठी साफसुथऱ्या पद्धतीने उरत आहे. आणि मग नंतर येतात कॅटेगरीचे उमेदवार. पण चला, ज्या कट ऑफची तुम्हाला भीती होती, तोच कट ऑफ डोळ्यासमोर ठेवूया. तीच लिस्ट डोळ्यासमोर ठेवूया. चला तर मग. सर्वात खतरनाक लिस्ट सब रजिस्ट्रार या पदाची. तुम्ही या पदाला खतरनाक मानतात अभ्यासाच्या दृष्टीने. परंतु केलं तर होतंय. असो, मुद्द्यापासून भटकायचं नाही. हीच लिस्ट डोळ्यासमोर ठेवा. समजा की ही लिस्ट आपली एक्साईज सब इन्स्पेक्टर या पदाची आहे. ठीक आहे? गृहीत धरली. आता मानून चला की एक्साईज सब इन्स्पेक्टरची मेरिट लिस्ट तुमच्या समोर आलेली आहे. आता मला सांगा 145 कॅन्डिडेट तुम्हाला पकडायचे आहे. मग त्यामध्ये पकडताना तुम्हाला फिमेल सोडायच्या, दिव्यांग सोडायचे, असे काही कॅन्डिडेट सोडायचे. ज्यावेळेस मी 145व्या कॅन्डिडेटपर्यंत पोहोचलो. कुठे गेला 145? ठीक आहे. ठीक आहे. 145 पर्यंत पोहोचल्यावर मला असं जाणवलं, की वर 11 फिमेल गेल्या. मग 11 फिमेल कट करायच्या कारण की त्या तुमच्या जागा अडवणारच नाही. मग त्या गेल्यानंतर 145, 156 ओके 156. 156 वर पोहोचल्यानंतर 156च्या रँकवर पोहोचल्यानंतर मला असं जाणवलं, की ओपन जनरलचा कट ऑफ सध्या तरी 285 आहे. पण आता नोटीस करा गोष्टी. या 156 पैकी 40 ते 50 कॅन्डिडेटकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही. 40 ते 50 कॅन्डिडेटने जरी आपण पुढे गेलो, तर पुन्हा आपल्याला त्यामध्ये
15 ते 20 कॅन्डिडेट बिना टायपिंग सर्टिफिकेटचे दिसतात. परत पुन्हा 15 कॅन्डिडेटचं तपासायला गेलो, तर त्यामध्ये पुन्हा 5 ते 6 कॅन्डिडेट बिना टायपिंग सर्टिफिकेटचे दिसतात. पुन्हा 5-6 ने पुढे गेलो, तर पुन्हा 1-2 कॅन्डिडेट बिना टायपिंग सर्टिफिकेटचे दिसतात. परत त्यामध्ये आपल्याला फिमेलसुद्धा वजा करायच्या आहे. असो, मी आता हेच करणार नाही, ते तुम्हाला करायचं आहे. मी सध्या 285 वर तुम्हाला पोहोचून ठेवलेलं आहे ओपन जनरलसाठी, पण कट ऑफ आणखीनही कमी जातो. हा झाला एक मुद्दा. दुसऱ्या मुद्द्यावर येऊया. नो प्रेफरन्स देणारे उमेदवार. भरपूर उमेदवार मागील वर्षी टॅक्स असिस्टंट झालेले आहेत. भरपूर उमेदवार इंडस्ट्री इन्स्पेक्टर झालेले आहेत. भरपूर उमेदवार कंबाईन ग्रुप बी 2024 पास आहे. फक्त त्यांची जॉइनिंग झालेली नाही. काहींची झालेली आहे. पी-एस-आयची माझ्या मते झालेली नाही आहे वाटतं. त्यामुळे त्या कॅन्डिडेटने सुद्धा एक्झाम दिलेली आहेत. आता ते पी-एस-आय पद सोडून लिपिक टंकल हे जॉइन करणार का? करणार. 10% करणार. तेही पकडणं गरजेचं आहे. त्यानंतर 2025 चाही निकाल लागलेला आहे. तो तुमच्या समोर डोळ्यासमोर आहे. त्यामधून सुद्धा सर्व कॅन्डिडेट हे ग्रुप सीच्या मेन्सला आहे. हे सिलेक्ट झालेले. त्यामुळे ते कॅन्डिडेट सुद्धा बाहेर पडणार आहे. मागील वर्षी सुद्धा काही जणांनी ऑप्टिंग आउट केलं होतं. जर ह्या वर्षी पर्याय असतं तर त्यांनी यावर्षी केलंच असतं. पण जे ऑप्टिंग आउट करणारच आहे, परंतु सध्या पर्याय नाही, ते नो एनी प्रेफरन्स निवडतील. जे नो एनी प्रेफरन्स निवडणार नाही, ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे जॉइनच करणार नाही, त्यांच्यासाठी ते बाजूला करून वेटिंग लिस्टही लावली जाणार आहे. त्यामुळे हा कोटा आणखीनही कमी जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वन एक्झाम, वन ॲस्पिरंट. जर का लागूच केलं, ते तर आयोग करेलच, पण केलंच. वर इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, टेक्निकल असिस्टंट, एक्साईज सब इन्स्पेक्टर झालेले उमेदवार लिपिक टंकलेखीच्या यादीमध्ये येणार नाही. पुन्हा तुम्हाला तेही कट करायचे आहे. ते कट केल्यानंतर जे काही तुमच्या हातात उरतील, त्यामधूनही ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही, ते उमेदवार तुम्हाला कट करायचे आहे. त्यामुळे ओपन जनरलचा कट ऑफ हा खाली येणारच. हाच कट ऑफ 285 वर येत आहे. 155 कॅन्डिडेट पकडला तर. 158 पकडला तर 284 वाला सुद्धा तुम्हाला दिसत आहे. आणि विविध कारणे तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेच आहे. त्याने तर तो कट ऑफ आणखीनही खाली येणार आहे. चला तर मग. माझ्या मते 157च पकडून चालूया चला. ते तर कारण आहेच आहे. पण मी म्हणतो एकही कारण लागू झालं नाही. ते होणारच आहे. 100% होणार आहे. होता. ठीक आहे. ते कॅन्डिडेट तुम्हाला या यादीत दिसणारच नाही. भलेही दिसले, तर ते तिकडे जॉइन करणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी जागा रिकामीच होणार आहेत. मी वेटिंग लिस्ट धरून तुमचा निकाल बोलत आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. हे वेटिंग लिस्ट पकडून मी तुम्हाला सांगत आहे. आता लक्षात घ्या. चला मग आपण मगाशी एन-टी-डी कॅन्डिडेटचं उदाहरण घेतलं. बघूया मग एन-टी-डी कॅन्डिडेटचा एन-टी-डी कॅटेगरीचा कट ऑफ काय जातो आता. वरील एकही उदाहरण मी लागू केलं नाही, असं समजून धरा. ते लागू होणार आहे, पण मी धरलंच नाही. चला तर मग वर्षे 156 कॅन्डिडेट जे की ओपन जनरलमध्ये सिलेक्ट होणार आहे, ते आता खाली येणार नाही. ते खाली येणार आहे लक्षात घ्या. त्यांना जर का आवडतं प्राधिकरण लागत असेल तर ते खाली येणार. परंतु ते जर का खाली आले तर तुमच्यासाठी ओपन जनरलची जागा रिकामी होते. ठीक आहे. तो सिस्टम लई गोंधळाचा आहे. तर तुम्ही समजून घेऊ नका. मी तुम्हाला फक्त एक पॉइंट देतोय त्यावर लक्ष द्या. कारण की तुम्ही जर का त्या गोंधळात गेला आणि मी जर का समजून सांगायला गेलो, तर मीही पुढचे हरवेल. मी समजून घेतलेलं आहे. फक्त तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचं ते माझ्यावर ठेवा. ठीक आहे. 156 कॅन्डिडेट सोडल्यानंतर मला एन-टी-डीचा 168 व 170 वा दिसतोय. अहो सर, पण हे सांगायच्या अगोदर जागा तर सांगा एन-टी-डीला किती आहे? आपण एन-टी-डी जनरलचा गडाफ काढत आहोत बाळांनो. एन-टी-डी काय म्हणताय? एन-टी-डी जनरलला जागा आहे फक्त क्लर्क संवर्गासाठी 28. पण मी म्हटलं 4 जागा दिव्यांगांना गेल्या, अनाथांना गेल्या. उरल्या 24 जागा. 4 जागा म्हणजे तितक्याच जाणार आहे. मागील वर्षी 19 होत्या, 2च जागा गेल्या होत्या. यावेळेस 3च जायला पाहिजे परंतु मी 4 पकडल्या आहेत. 24 गेल्या. सॉरी 4 गेल्या, 24 उरल्या. हे का? ते तुम्ही जागे राहावा. तुम्ही झोपू नये म्हणून ते उलटं-पालटं करतोय मी. लक्ष असू द्या. चला मग 24व्या नंबरपर्यंत जाऊया. काय कट ऑफ लागतोय ते बघूया. ठीक आहे. 168 1 नंबरचा. इथे तुम्हाला वर 591 सॉरी 10 ऑफ 591 दिसत आहे. आपल्याला कितपर्यंत जायचं आहे? 34 पर्यंत जायचं आहे. ही बाब लक्षात घ्या. 10, 20, 30, 34 ठीक आहे. 34 पर्यंत जायचं आहे. चला मग 34 पर्यंत भेटूया आपण. 34 पर्यंत आल्यावर मला असं समजलं, की एन-टी-डीमध्ये एक फिमेलसुद्धा भेटली. त्यामुळे तीसुद्धा काढून टाकावं लागेल आणि आपण 35व्या क्रमांकावर जाऊया. ठीक आहे. 35व्या क्रमांकावर आल्यानंतर आपल्याला कट ऑफ भेटतोय एन-टी-डी जनरलचा 270.50 मार्क्सचा. मग कशाला घाबरताय? तो कट ऑफ बघून. अरे तो कट ऑफ लागलेला आहे फक्त 280 कॅन्डिडेटचा. समजलं? त्यामध्ये जर का बघितलं तर 10 ते 12 कॅन्डिडेट हे राज्यसेवाही सिलेक्ट आहे. त्याची वेटिंग लिस्टही लागणार आहे. असो, तो कट ऑफ बघून तुम्ही जर घाबरला असेल, तर हा आहे तुमच्यासमोर एन-टी-डीचा कट ऑफ जो ओपन जनरल नंतर सर्वात हायेस्ट असतो. त्यामुळेच मी एन-टी-डी कॅटेगरी पकडली. सध्या एन-टी-सी वरचढ मारायला बघते, पण म्हटलं एन-टी-डी सेफ आहे, पकडून चालूया. 270.50 आणि याच्यापेक्षा 2 ते 3 मार्क ओबीसीचा कमी असतो. याच दरम्यान 1-2 मार्क्स पुढे एस-सी-बी-सीचा असतो. याच दरम्यान एन-टी-सीचाही असतो. त्यामुळे एन-टी-डी कॅटेगरी मी सेफ म्हणून पकडली. असं तुम्ही प्रत्येक कॅटेगरीचं करू शकता. आता लक्षात घ्या, अजून आपला व्हिडिओ संपलेला नाही. 270.50 एन-टी-डीचा दिसतोय, परंतु मी शोधलं, ते तुम्हाला शोधता येणार नाही.
सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांपेक्षा संशोधन माझंच असतंय. त्यामुळे मला बोलू द्याच की तुम्ही. असो, आपल्याला एन-टी-डीचे जे काही 24 कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहे, ते आपल्याला 650व्या रँकवर दिसले. हा सब रजिस्ट्रारचा निकाल आहे, परंतु आपण तात्पुरता एक्साईजचा पकडलेला आहे, ही बाब लक्षात घ्या. आता ह्या निकालामध्ये लक्षात घ्या, एन-टी-डीचे कॅन्डिडेट मी शोधलंय. तुम्ही शोधता की नाही मला नाही माहिती. आता मी शोधलं, कसं? ते नका विचारू. ओके. ज्यावेळेस मी हे 24 कॅन्डिडेट फाइंड केले, त्यावेळेस मला असं जाणवलं, की यापैकी 6 कॅन्डिडेट किंवा 7 कॅन्डिडेट, मी एक्झॅक्ट आकडा सांगत नाही. 6, 7 किंवा 8 कॅन्डिडेटकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही. जे मी एन-टी-डीचे 24 कॅन्डिडेट पकडले, त्यापैकी 6, 7, 8 कॅन्डिडेटकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही. त्यामुळे ते कॅन्डिडेट सोडून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट, जो टॅक्स असिस्टंटला एक एन-टी-डीची जागा आहे, जी ती त्याचीच आहे, त्यासाठी दिव्यांग आरक्षण नसणार. त्यामुळे तो एक कॅन्डिडेट सुद्धा आपल्याला सोडून एक कॅन्डिडेट पुढे जावं लागणार. नेक्स्ट, मागील वर्षी जे काही उमेदवार सिलेक्ट आहात, त्याची 70% कॅन्डिडेट ह्या लिस्टमध्ये सुद्धा सिलेक्ट होताना सध्या दिसत आहे, असं समजून चला. आता ते कॅन्डिडेट नो एनी प्रेफरन्स निवडता, की बाहेर पडता, की नंतर बाहेर पडता, ही त्यांची मर्जी आहे. परंतु ते उमेदवार बाहेर पडतीलच, कारण की जे काही समजूतदार असतील, ते उमेदवार 2025च्या जॉइनिंगची वाट बघणार नाही, कारण की ते 2024ला जॉइनिंग करून घेतील. त्यामुळे ते सुद्धा उमेदवार बाहेर पडणार आहे. मग या 24 पैकी तेही उमेदवार काही बाहेर जाणार. परत आपल्याला काही आकडे पुढे जावे लागणार एन-टी-डी कॅटेगरीने. त्यानंतर असं समजलं, की काही कॅन्डिडेट एन-टी-डीचे जे काही 24 मी पकडले, ते ओपन जनरलचे सोडून द्या. ओपन जनरलमध्ये किती गेले एन-टी-डीचे त्याच्याशी आपल्याला घेणं-देणं नाही. हे जे काही 24 कॅन्डिडेट आहे, हे कॅन्डिडेट यापैकी 1, 2 किंवा 3 किंवा जास्त मॅक्सिमम 4 कॅन्डिडेट हे कंबाईन ग्रुप बी 2024 आणि 2025 लाही सिलेक्ट आहे. 2024 वाल्यांनी एक्झाम का दिली? कारण की त्यांची जॉइनिंग अजून आलेली नाही. परंतु ते उमेदवार सुद्धा बाहेर पडणार. त्याने सुद्धा आपण एन-टी-डीच्या कॅटेगरीने पुढे जाऊ शकतो. नेक्स्ट टॉपिक. मागील वर्षी आता ओपन जनरललाही लागू होईल आणि एन-टी-डीलाही लागू होईल आणि बाकीच्या कॅटेगरीला लागू होईल. मी एन-टी-डीचं उदाहरण पकडलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक लक्षात घ्या. मागील वर्षी बेकार फंडा आयोगाने करून ठेवलेला होता, तो यावर्षी नाही. मागील वर्षी 96 पैकी फक्त 43 ओपन जनरलच्या जागा भरल्या गेल्या. यावेळेस 169 पैकी जर का 145 दिव्यांग वगैरे सोडून असतील, तर त्या 145च्या 145 जागा भरल्या जाणार आहेत. ठीक आहे, समजलं? हो, याने तुमची भीती दूर झाली असेल, परंतु कट ऑफ इतकाही कमी जाईल, अशाही याच्यात राहू नका. त्याबाबतचा व्हिडिओ येणारच आहे. फक्त हा व्हिडिओ तुमची भीती दूर करण्यासाठी होता. मी ॲनालिसिस केलं, ओबीसी जनरलला जागा आहे 148, परंतु त्यापैकी काही दिव्यांगांना जातील. त्यामुळे त्या जागा तुम्ही 125-26 कन्सिडर करून तुमचा कट ऑफ काढू शकता. एन-टी-सीच्या जागा मोजल्या 47 का 48 जागा आहेत. त्यातूनही दिव्यांगांना काही जागा जातील, त्याही बघून घ्या. ह्याच कॅटेगरीचं तुम्ही का सांगितलं? तर लक्षात घ्या, ह्याच कॅटेगरीचा कट ऑफ हा हायेस्ट असतो. ई-डब्ल्यू-एस, त्यानंतर एस-बी-सी, डी-टी-ए, एन-टी-बी यांचे कट ऑफ एस-टी, एस-सी यांचे कट ऑफ तुलनेने कमी असतात. खरी धाकधूक ह्या उमेदवारांमध्ये असते. एस-सी-बी-सी झालं, यांचे कट ऑफ हायेस्ट असतात. त्यामुळे ह्या उमेदवारांसाठी सांगणं गरजेचं आहे. त्यांच्या मनातली भीती दूर करणं गरजेचं आहे. आता काही 270चा आकडा पाहून एन-टी-डीवाले घाबरले असतील. बाळांनो, हा कट ऑफ आणखीनही कमी जाणार आहे. यामध्ये भरपूर जणांकडे टायपिंग वगैरे काहीच नाही. भरपूर उमेदवार ऑलरेडी सिलेक्ट आहेत. मागील वर्षी 482 टॅक्स असिस्टंटला जागा होत्या. आता ते टॅक्स असिस्टंट सोडून तुमचं लिपिक टंक लेखक पद घेणार आहेत का? तर नाही. काहींची अशी गडबड झालेली आहे, गट ब ला मार्क जास्त आहेत आणि गट क ला कमी आलेले आहेत. भरपूर फॅक्टर्स आहेत. राज्यसेवा करणारे ग्रुप बी देतात. ग्रुप बी करणारे ग्रुप सी देतात. परंतु राज्यसेवा करणारे ग्रुप सी नाही देत. भलेही देत असतील, परंतु राज्यसेवा सिलेक्टवाले ग्रुप बी देतात. ग्रुप बी, ग्रुप सी देतात. परंतु राज्यसेवा सिलेक्टवाले ग्रुप सी कशाला देतील? हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. भलेही दिली, तर ते बाहेरच पडणार आहे. ते नो एनी प्रेफरन्स, नाहीतर इतर मार्गाने. समजलं? मी काहीच न सोडता सुद्धा एन-टी-डी कॅटेगरीचा कट ऑफ 270.50 मार्क्सवर आणलेला आहे. आणि ही टॉप लिस्ट आहे सब रजिस्ट्रारची. यापेक्षा भयानक लिस्ट माझ्या मते कोणतीही नसेल. एस-टी-आयची समानच लिस्ट आहे. परंतु तुम्ही म्हणताय ना सर्वात अवघड पद काढणं हे, तर उमेदवार काढतात आहे. परंतु तुमच्या मनातला डाऊट क्लिअर करण्यासाठी ही लिस्ट मी पकडली. असंच फिमेल कॅन्डिडेटही करू शकतात. असंच स्पोर्ट्स कॅन्डिडेटही करू शकतात. असंच एक्स सर्व्हिसमॅनही करू शकतात. परंतु ओपन जनरलमध्ये तुमच्यातलं कोणी माझ्या मते फिमेल जातात. स्पोर्ट्सवाले एखादा 2 जातो. त्यामुळे त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन तर एकही जात नाही ओपन जनरलमध्ये. त्यामुळे तुमचा कट ऑफ जर का काढायचा ठरला किंवा तुम्हाला असंच जर का माझ्या पद्धतीने काढायचं ठरलं, तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या जागा बघाव्याच लागतील आणि त्यानुसार फक्त तुमच्याच जागानुसार तुम्हाला काढावं लागेल. ट्राय करून बघा, जमेल. ठीक आहे. काही उमेदवारांची धाकधूक सध्या कमी झालेली असेल. हा कट ऑफचा व्हिडिओ नाही, ही बाब लक्षात घ्या. मुद्दा सांगायचा एवढाच होता, की तुम्ही 293चा कट ऑफ एस-आरचा बघितला, एन-टी-डीचा, त्यानंतर 303
NTCचा बघितला, STI कसला बघितला काय माहिती, STIचाच बघितला वाटतं. त्यानंतर 310 ASO जनरलचा बघितला. आणि तुम्ही तो कट बघून माझ्याकडे आलात आणि मला म्हणताय, की "बाबा, बाबा, बाबा इतका कट पुढे जातोय का?" आणि त्या 280 जागांवरून तुम्ही 1300, 1400, 1500, 1600, 1800 जागा आहे बाळा तुमच्या. ते एक्स-सर्व्हिसमॅनवाले चला 300 जागा त्या सोडा, तरी 1500 जागांचा तुमचा कट लागणार आहे. 280 जागा कुठे, 1500 जागा कुठे? थोडं थोडं आपलंही चालवायचं बाळांनो. आता लक्षात घ्या, ही लिस्ट एकदम टॉप कॅन्डिडेटची आहे. कारण की जे हजारामध्ये येतात त्यांचा अभ्यास तुफान झालेला आहे. ग्रुप सीला असतात, पण कटकुट होणारे भरपूरच असतात. काहींना ग्रुप सी नकोच. मी आलोय तर ग्रुप बीच करण्यासाठी आलोय किंवा मी आलोय तर राज्यसेवा करण्यासाठीच आलोय. मी चुकू नये, मी घरी शेती करेल, भाजी विकेल, काही विकेल, पण ग्रुप सी देणार नाही कारण की तो माझा उद्देश नाही. असे उमेदवार सुद्धा आहे. ठीक आहे. त्यामुळे कट ऑफ कमी येतो. तर एन-टी-डीवाले 650 वर मास्तर येऊन थांबला. मग 270.50 चा कट ऑफ असं नाही. हे मी न काही सोडता 270.50 वर तुम्हाला आणून ठेवलेलं आहे. जर का सर्व सोडून तुमचा कट ऑफ काय कमी जाऊ शकतो, याचा तुम्ही अंदाज लावा. हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे. समजलं? असं प्रत्येक कॅटेगरीचा आहे. हा गैरसमज दूर करून टाका, की मास्तर 650 एन-टी-डीवर येऊन थांबला म्हणजे एन-टी-डीचा कट ऑफ 270.50 नाही. ठीक आहे? समजलं? ज्याला समजलं तो महान. ज्याला नाही समजलं त्याने काय करावं माहिती? ज्याला समजलं त्याच्याकडून समजून घ्यावं. पण वेगळेच तर्क-वितर्क वापरू नये. मग तुम्ही म्हणाल, की 270.50 चा कुठं कट ऑफ जातो का? इतका कुठे जातो का क्लर्कचा? तर प्रथमतः ही सब रजिस्ट्रारची लिस्ट आहे. टॉपचे उमेदवार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरं सांगायचं झालं, तर कॉम्पिटिशन खरंच वाढलेली आहे. आपण आपल्याला त्या दर्जाचं बनवा. बाकी हा व्हिडिओ भीती दूर करण्यासाठी होता, ना की कट ऑफ सांगण्यासाठी. पुन्हा एकदा सांगतोय. अभ्यास करा, आई-वडिलांची काळजी घ्या. भेटूया. धन्यवाद. थँक